हॅलो. हॅलो हॅलो. हा, होळी साहेब नमस्कार. नमस्कार. मी तुमचा आज मतदार बोलतो जी तुमचा. बोला ना भाऊ. साहेब मी का म्हणतो, तुम्ही आपल्या आदिवासीच्या सीटवरून निवडून आल्या वाटते ना? हो. मग तुम्ही आदिवासीच्या जीवावर कसे उठत आहात? त्याच्यासाठी आजच बातमी वाचलो की गडचिरोली जिल्ह्यातली तलाठी भरती आणि वनरक्षक भरती रद्द करा म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही हे तर मागणी करू शकले असते ना, का बिगर आदिवासी लोकांच्या जागा द्या म्हणून. म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असता ना. बरोबर, तसाच आहे त्याचा अर्थ. त्याचा अर्थ तसा काय, कसा काय तुम्ही कसे काय त्याचा अर्थ तसा धरू शकता? बरं, पेसा कायदा फक्त नोकऱ्यांसाठीच आहे का? तुम्ही तरी वाचलेला आहे का पेसा कायदा? सगळ्यांसाठीच आहे. हो हो, सगळ्यांसाठी. म्हणजे कोणासाठी आहे? तुझं नाव तर सांग पहिले. नाही, मतदार म्हटलो ना मी. तुमचा मतदार आहे तुमच्या विधानसभा क्षेत्रातला. मतदार का तू एकटाच आहेस का? एकटाच नाही म्हणून. तुझ्या मतानं का निवडून येतो का मी? अच्छा, असं आहे का? नाव सांग ना तू. नाही, असं आहे का? म्हणजे माझ्या एकाच्याच मतदानानं मी समाजातला मतदार आहे. ज्या निवडून आलेत ना. नाव सांग ना तुझा प्रेमानं. तुला भाऊ म्हटलं ना तुला. मी तर तुम्हाला साहेब म्हणालो जेव्हा फोन केलो तेव्हा. अरे तुला भाऊ म्हटलं साहेब म्हटलं. नाही, नाव सांगायचं ना. नावाशी काय ठेवलंय जी? मी म्हणत आहे ना मी तुमचा मतदार म्हटलो म्हणून. तुम्ही मला सांगा, पेसा कायदा फक्त नोकऱ्यांपुरता आहे का बा? तू चर्चा करायला शनिवार रविवार माझ्याकडे, ठीक आहे? आपण चर्चा सार्वजनिक ठिकाणी करू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.